सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात बॉबी ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सादर करण्यात आलेल्या आकर्षक देखाव्यांसह भगवान बुद्धांची आरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि अनादिपयामि अदिन्नदानादं समाधियामि कामेश मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामेरय मज्जपमादधारा वेरमणि सिक्खापदं साधु साधु। कार्यक्रमाला सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमावेळी शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कवाडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अश्विनी पाटील, नगरसेवक अनंत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला, त्यामुळे परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी नगरसेवक अनंत जाधव, आमदार विजयकुमार देशमुख आणि बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला। सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम सोलापूरकरांसाठी विशेष आकर्षणाचा ठरला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं 14 तारखेला देशभरात असू द्या जगामध्ये बाबासाहेबांचं जयंती उत्साहानं साजरी झाली, पण सोलापुरातलं जयंतीचं आज ज्याप्रमाणे उत्साहात मिरवणूक निघतो तो ह्या रविवारी म्हणजे पुढं जयंतीच्या नंतरनं जो रविवार येतो त्या रविवारी निघत असतं। आणि आज या मिरवणुकीमध्ये या राज्यभरातील अनेक गावावरनं पुणे मुंबईपासून लोक ही मिरवणूक बघण्यासाठी येतात। एवढं भव्य आणि दिव्य आणि एवढं उत्साहामध्ये सोलापूरचं ही मिरवणूक होत असते। आत्ताच आम्ही बॉबी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अजित भाऊ गायकवाड व आमच्या नगरसेविका वंदनाताई गायकवाड यांनी आज इथं पूजेचा मान दिला। आम्ही सगळ्यांनी इथं पूजा करण्यासाठी उपस्थित असतो। आजच्या या मिरवणुकीमध्ये देखावा ही आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे घेतलेली दीक्षा आणि त्याचा देखावा आज इथं केलेला आहे। आणि एक प्रकारचं चांगल्या प्रकारे या सोलापूर शहरामध्ये या सगळ्या गोष्टी सामाजिक असू द्या, सांस्कृतिक असू द्या आणि आपल्या धार्मिक असू द्या, या सगळ्या गोष्टीचं दर्शन या मिरवणुकीतून होत असतो। आणि ही मिरवणूक या देशभरामध्ये सगळ्यात मोठी मिरवणूक समजली जाते।